नमस्कार मंडळी. तर चला आज आपण आहे ना पंढरपूर स्पेशल बाजार आमटी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओतून बघणार आहोत. घरच्या साहित्यामध्ये घरी जे साहित्य आहे त्याच साहित्यात आपण ही आमटी बनवणार आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला त्याच आमच्याने या सर्व डाळी घेतल्या आहे. उडीद डाळ, मठाची डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, चण्याची डाळ आणि मसुराची डाळ या सर्व डाळी घेतल्या आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याच आमच्याप्रमाणे. आणि त्यानंतर आहे ना सर्व एकत्र करून चांगल्या स्वच्छ 3 पाण्याने ना धुवून घ्यायच्या. त्या डाळी ना चोळून चोळून धुवायच्या, कारण त्यामध्ये ना आपण पावडर लावलेली असते ना, त्यामुळं स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्यानंतर 1 इंच पाणी टाकायचं स्वच्छ धुतल्यानंतर. थोडंसं हिंग आणि 1 चमचा तेल टाकायचं. तेलाने ना छान अशी मऊसूत डाळ शिजल्या जाते. हिंगाने पण कोणाकोणाला डाळीची ॲलर्जी असते ना, ती होत नाही. तर कुकरला डाळ लावून दिली. त्यानंतर हे बघा एकदम कमी साहित्य आहे. 1 कांदा घेतलाय भाजलेला, 1 टमॅटो, खोबरं, कोथिंबीरीच्या काड्या आणि लसूण. अद्रक आणि कढीपत्ता नव्हता माझ्याकडे, मग तो काही घेतला नाही मी. आणि आपले घरगुती मसाले घेतले. तर आता ही कोथिंबीरच्या काड्या आणि लसूण अगोदर वाटून घेतला. त्यानंतर टमॅटो, कांदा आणि खोबरं याचं ना मिश्रण करून घेते. मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने ना पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर आहे ना आता आपल्या डाळी पण छान अशा शिजल्या आहे. आपण ह्या डाळी ना घोटून घेऊ. मी हळद वगैरे टाकली नाही या डाळीमध्ये. तुम्हाला टाकायची तुम्ही टाकू शकतात. पण मस्त आता डाळी ना एकदम छान अशा शिजून गेल्या आहे हिंगाने आणि तेलाने. त्यामुळे ना आता घोटून घ्यायच्या ह्या. आणि इकडं कढई पण गरम करायला ठेवली. त्यामध्ये ना तेल टाकलं. तेल चांगलं तापलं. जिरे मोहरी टाकली. 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे. घरगुती काळा मसाला घेतला आहे 2 चमचे. त्यानंतर 1 चमचा हळद घेतली. थोडासा हिंग घेतला आहे. हे सगळं तळून घेतलं. त्यानंतर आपण पेस्ट केलेला आहे ना मसाला ग्रेव्हीचा तो तळून घेतला. अगोदर मसाले टाकले का टाकले माहिती का? आपण जर अगोदर मसाले तळून घेतले ना, त्यानंतर आपण जेव्हा आपले ग्रेव्हीचा मसाला तळतो ना खोबरं, कांदा, तर आपली जी आमटीला कलर आहे ना तो काळा येतो. नाहीतर काय होतं, आपण अगोदर जर मसाला तळला नाही ना, तर आपल्या आमटीचा कलर आहे ना पांढरा शुभ्र येतो. त्यामुळे ना अगोदर मसाले तळायचे, त्यानंतर कांदा खोबरं तळून घ्यायचं. तर बघा मला एवढी भाजी पाहिजे होती, त्यामुळं मी एवढी भाजी बनवली. तुम्हाला जेवढे घरामध्ये मेंबर आहे तेवढी भाजी बनवायची. भाजी उकळल्यानंतर छान असा कट येतो. आणि थंड तुम्ही नक्की झाल्यानंतर करून खूप बघा छान अशी आमटी. तरी तुम्हालाही तर नक्कीच कशी झाली आवडेल. पंढरपूर स्पेशल बाजार रेसिपी आमटी जर तर आवडली तर कमेंटमध्ये लाईक, मला शेअर आणि नक्कीच सांगा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.